मित्रांनो ओटी घेतलेली आहे. आता जाऊया आपण. जीवदानी मंदिरचे पाया 1375 आहे आणि 9 दिवस जीवदानी देवीच्या इथे प्रचंड अशी गर्दी असते. तर स्टॉलवाले आहेत, एवढा 1375 स्टॉल आहेत थंडाईचे रिफ्रेशमेंटसाठी. मित्रांनो ट्रॅकिंग करताना जेवढं दम नाही लागत ना तेवढं इकडे लागतो, कारण 910 शिड्या पार केलेल्या आहे. आई जीवदानी देवीचं मंदिर आहे आपला विरारचा व्ह्यू. कसे काय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नव्या कोराशे यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि मी आलो आहे पुन्हा आपल्या घरातून आपल्या ब्लॉग स्टार्ट करतोय. आणि मी आता जीवदानी मंदिरच्या इथे. तर आता मी घरी आहे, तर जातो. आता 11 वाजले, तर आपण निघूया, कारण 12ला जीवदानी देवीची आरती असते, ती बघतो भेटते काय. तर स्टार्ट करूया आपल्या ब्लॉगला. मित्रांनो आपण आलो आहे आता जीवदानी मंदिरच्या इथे. आणि या साईडला आहे ना जीवदानी मंदिरचा ग्राउंड आहे, तर तुम्हाला वरनं दाखवतो. आणि आहे ना हे बघा समोरच जीवदानी मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावर. आणि खालती स्टॉल आहेत, तर तुम्हाला दाखवतो कसं काय ते. आणि जेवढे पण जण व्हिडिओ बघतायत त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. आणि हे बघा हे सर्व दुकान आहेत. आणि तिथून मी जीवदानी मंदिरासाठी देवीसाठी ओटी घेतो. तर मित्रांनो मी इथे आलो आहे आणि इथून मी ओटी घेतो जीवदानी देवीसाठी. दादा ओटी कशी आहे? ते ओटी लावले कसं आहे? किती करण्याची पाहिजे साडीची पाहिजे असं? नाही नॉर्मलच पाहिजे. सांगतो तुम्हाला. तुम्ही घेतलं 250वाला 200वाला 151वाला 100वाला. ओके छोटं पाहिजे 50वाला. आमच्याकडे खालती दुकान आहे, तर इथून ओटी घ्यायची मित्रांनो. आणि इथून मंदिर जवळच आहे, तर इथून चपला पण ठेवतात ना तुम्ही? चालेल. ओटी घेतलेली आहे, आता जाऊया आपण वरती दर्शनासाठी. पिशवी बंद आहे, बघूया कसं काय ते. जाऊया आपण. साईडला जो रस्ता जातो ना त्या साईडला लिफ्टसाठी जातो आणि डायरेक्ट वरती जातो. आणि ह्या साईडला पायी जायचं, तर मी पायी जाणार आहे. आणि जीवदानी मंदिरचे पाया 1375 आहे पायऱ्या आहेत, तर तेवढं आपल्याला चढून जायचं आहे. ह्याच्या अगोदर गेलेलो आहे, तर जाऊ या टायमाला पण तसं काय. आणि हा इंटरेस्ट आहे असा हा. हे बघा मित्रांनो, इथे तुम्हाला दाखवायचं विसरलो, इथे ना जीवदानी ट्रस्टच्या इथून चप्पल स्टँड आहे. इथे काय ते शुल्क घेत नाही. जी काय आपल्याला देणगी द्यायची असते म्हणजे दान टाईप ते देऊ शकतो आपण. इथे ते स्टार्टिंगलाच आहे, इथे स्टार्टिंगला चेकिंग होते, ते करूया. आणि त्यानंतर पुढे आपण आपला सफर कंटिन्यू करतो. गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि इथून असं चेकिंग होते. आणि चेकिंग बरोबर आहे, कारण स्पिरिच्युअल प्लेस आहे. इथे काय चुकून कोणी काय नेला नाही तर अपघात नको व्हायला, कारण खूप जण पब्लिक येतात इथे. स्टार्टिंगला पाया पडूया. स्टार्टिंगला आई जीवदानी देवीचा फोटो आहे. आता आपण चालू करूया आपल्या पदयात्रा. चालू आहे. आणि आजचं येण्याचं कारण असं आहे की आज आहे सॅटरडे आणि उद्या रविवार. सोमवारपासून नवरात्र चालू होते आणि 9 दिवस जीवदानी देवीच्या इथे प्रचंड अशी गर्दी असते. तर त्यामुळे त्या टायमाला आपण काय येऊ शकत नाही. आणि उद्या पण गर्दी असते, म्हणजे आता जे 10 दिवस सलग गर्दी असते. तर मी म्हटलं आज दर्शन घेऊया, कारण हरवर्षी आपण येतो तिथे दर्शनाला. यावर्षी पण आपण दर्शन घेऊया, कारण 9 दिवस प्रॉपर दर्शन भेटणार ना आपल्याला. आणि जे काय आपल्याला जी ओटी घेतो आपण ती नवरात्रीच्या दिवशी प्रॉपर आपण घेतली आणि तिथे देवात दिली तरी त्याचा प्रॉपर आपल्याला ते देवीच्या ते ठेवत नाही.
कारण किती खूप पब्लिक येते मुंबईवरनं आणि तर त्यामुळे कसं नवरात्रीच्या अगोदरच या आणि OT-BT भरायची असेल तर त्याच्या अगोदरच भरा, कारण 9 दिवस काय एवढं प्रॉपर ते लोक सेवा देत नाही. एवढा हे स्टॉलवाले आहेत, एवढा 1375 शिड्यावरती चढून स्टॉल चालवतात. त्यांच्याकडनं तुम्हाला जेवढं काय होईल ना तेवढं घेत जा, कारण त्यांची एवढे एफर्ट्स घेतात ते लोक, तेवढं त्यांना सपोर्ट पण भेटायला पाहिजे. कारण एवढ्यावरती चढणं म्हणजे खायची गोष्ट नाही मित्रांनो. तर जो पण वरती येत असेल ना, छोटं का होईना पण सामान घ्या त्यांच्याकडून, तेवढंच त्यांना तेवढी मदत भेटते. कारण इथे वारानुसारच पब्लिक येते दर्शनासाठी. आता नवरात्रीला इथे गर्दी असेल तेवढा त्यांचं त्या टायमाचा सेलिंगचा टाईम असतो, त्याच्यानंतर जास्त कोण एवढी पब्लिक येत नाही. आणि आज पण एवढी पब्लिक कोण आली नाही, तर बघूया आपण पुढे जाऊ. रोपवेने जात असतील तर त्यांच्यासाठी 250 रुपये येणं जाणं, पण त्यांचा लिमिटेड टाईम आहे. त्या टायमातच तुम्हाला वरतून दर्शन घेऊन जावं लागतं. तरी आता त्यांची रोपवे सेवा ही चांगली झाली आहे. पहिली छोटी होती त्यामुळे लिमिटेड माणसं बसायची, पण आता त्यांची केअरिंग कॅपॅसिटी जरा वाढली आहे, तर त्यामुळे एवढं काय वाटत नाही. पण 250 रुपये घालण्यापेक्षा इथून चलत जावा, प्रॉपर दर्शन घ्या. थोडा वेळ लागेल पण प्रॉपर दर्शन भेटतं. तिकडून जाणं आणि इकडून जाणं एकच आहे. तर माझं तर म्हणणं आहे, प्रॉपर जर तुम्हाला दर्शन पाहिजे असेल किंवा देवी आपल्यावर पाहायला पाहिजे तर त्यासाठी चलतच जावा. अर्ध्या पावलं झाले आणि एवढी पब्लिक नाही आहे जेवढी मी एक्सपेक्ट करत होतो. तर मला वाटलेलं सॅटर्डे तर पब्लिक येईल, पण तेवढी नाही आली आहे पब्लिक. आणि बरं आहे, आराम करत जायला भेटतं आहे. आणि बघू कितीला आपलं दर्शन होतं आहे. 12च्या अगोदर गेलो तर आरती भेटेल आपल्याला. आरतीच्या हिशोबाने मी निघालो आहे. आता बघू कसं काय ते पुढे. इथे वरती जाताना जागोजागी स्टॉल आहेत थंडाईचे, रिफ्रेशमेंटसाठी. एवढ्यावरती जर यायचं असेल तर रिफ्रेशमेंट जरूरी आहे. इथून व्ह्यू पहा आपला विरारचा आहे. तिकडे पब्लिक बसले. जाऊ आपण वरती. जागोजागी बसायला जागा आहे, माणसं बसत आहेत आणि आराम करत जात आहे. जर नवरात्रीला यायचं असेल तर गर्दी असते इथे, तर आपल्याला जेवढा टाईम काढून येता येईल तेवढा यावं लागतं, कारण खूप वेळ लागतो वरती दर्शनासाठी. ट्रॅकिंग करताना जेवढं दम नाही लागत ना तेवढं इकडे लागतो, कारण इथे स्टेप्स आहेत ना एकदम स्ट्रेट आहेत आणि असा झिगझॅगवाला जास्त मोड नाही, तर त्यामुळे नाही ते त्यांना जरा थकवा लागतो. आणि मी जास्तीत जास्त ट्राय करतो कंटिन्यू जायचं वरती. येताना काय ते आराम करत यायचं. 910 शिड्या पार केलेल्या आहे. अजून हाय थोडासा टप्पा पार करायचा आहे, करू. व्ह्यू पहा मित्रांनो, एकदम खोल आहे. थोडंसं बाकी आहे, करू कंटिन्यू. चला, मंदिर येण्यात जमा आहे. हॅलो, थोडंसंच आहे अंतर, थोडंसं म्हणजे खूपच कमी आहे. तर येईल दाखवतो मी तुम्हाला पुढे काय कसं काय ते. वरती गेल्यावर काही जीवदानीच्या इथे जास्त कॅमेरा यूज करायला भेटणार नाही, त्यामुळे जेवढं काय फुटेज होईल माझ्याकडनं कॅप्चर करतात तेवढं करेन मी, कारण रिस्क आहे तिथे करायला भेटत नाही. तिथे जे कार्यकर्ते ते डायरेक्ट नाही भेटतं. बघूया आपण कसं काय ते पुढे. आई जीवदानी देवीचं मंदिर हवा जाऊ लॉग होईल. थोडंसं फुटेज काढायला भेटणार मित्रांनो, नाही बोलले पण काढलं थोडंसं. आता
आरतीसाठी थांबतोय. 12ला आरती चालू होते, तर त्याच्यासाठी आपण थांबतोय थोडा वेळ आणि आरती करूनच जाऊया. आता आलो आहे तर एवढा आरती करूनच जायचं. तिथं आपण आता 11:40 झाले. 20 मिनटं थांबवायला. मित्रांनो आता आरती चालू होते आई जीवदानी देवीची. सगळे उभे राहिले बघू शकतात. थोड्या वेळात चालू आहे. 12 वाजले. पाया पडू आणि नंतर आपण रिटर्न करू. मित्रांनो आई महाकाली देवी मंदिर आहे ते, तिथे पाया पडू आपण. एक देवीचं मंदिर लागतं मित्रांनो. आल्यावर मित्रांनो इथे वडापाव खायची सुविधा आहे, मोफत नाही आहे, प्रॉपर आहे सेवा. तर ते पण थकलेले असतील तर इथे वडापावनी खातात, स्वस्त आहे. जी तुम्हाला रिवर दिसते वैतरणा रिवर आहे, प्रॉपर जुन्ना होत आहे. वैतरणा रिवर आहे आणि ते जीवदानी मंदिरच्या बॅक साईडचा एरिया आहे. बघा वैतरणा रिवर. दर्शन झालेलं आहे प्रॉपर, आरती पण भेटली, त्याच्यासाठी आलेलो. आता जाऊया परतीच्या प्रवासाला घरी. आणि आहे आपला विरारचा व्ह्यू आणि हे आपलं जीवदानी क्रिकेट ग्राउंड ना. खूप जणांचे सिलेक्शन झालं आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी. हा काय व्ह्यू आहे, अख्खा विरार दिसतं इथून. सॅटर्डे आहे, पब्लिक कमी आलेली, त्यामुळे प्रॉपर झालं दर्शन. तर जाऊया आपण खालती आणि बघू कसं काय ते. मित्रांनो उतरताना आहे ना ही दुकानं आहेत. आता मी प्रसाद घेतो घरी जाण्यासाठी, सर्व सामान भेटतं इथे. जीवदानी देवीचे शंकरांचे पण पिंडी आहेत. आता आपण घेऊ प्रसाद घेऊया. प्रसाद घेतलेला आहे, मस्त असं सर्व सामान आहे दादाकडे. आई जीवदानी देवीचे पण मस्त फ्रेम आहे. अशी दुकानं सगळीकडे आहेत, उतरताना चढताना भेटतच राहतील. जाऊया आपण खालती, तिथून काय जवळ आपलं जर, त्यामुळे एवढा प्रॉब्लेम नाही. चला झाला आपला खालती आलं. आता थोडंसं पायऱ्या बाकी आहे, संपेल प्रवास. मित्रांनो खालती आलो आहे आणि इथे गणरायाचे मंदिर आहे. मस्त असं सुबक अशी मूर्ती आहे, दर्शन घेऊया आपण. आलो आता चप्पल घ्यायला, तिथे चप्पल ठेवलेली
आणि ते इथे प्रसाद विकला तिथून. शुभम ये पॅक करून देतो. चला, धन्यवाद. चला या परत हो हो नक्की. दादा को पॅक करके. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. मस्त असं दर्शन झालं. तर जाऊया घरी आणि पुढे असे कंटिन्यू ब्लॉग येत राहतील. तर जेवढे पण जण असतील तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या भावाला. चला पुढे भेटू आपण असेच. जय शिवराय. ब्लॉगर